दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007. शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्याच्या संदर्भामध्ये माननीय पालकमंत्री महोदय, माननीय जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देण्यात आलं आहे महाविकास आघाडीच्या वतीनं. नगर तालुक्यामध्ये जे आताचे पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. अनेक डाळिंबाची झाडं, संत्र्याची झाडं किंवा याची फळबागेची झाडं उन्मळून पडलेली आहे. त्याचे फळं पडलेले आहे, सडा झालेला आहे. आणि शेतकऱ्यांनी जो कांदा काढलाय तो कांदा त्या ठिकाणी शेतामध्येच पडलेला आहे, तो काढताही बाहेर आलेला नाही. आज आम्ही जेव्हा कृषी अधिकाऱ्याशी बोलतो तेव्हा ते सांगतात की आम्हाला फक्त शेतामध्ये जो कांदा आहे तो काढता आला नाही, त्याचे पंचनामे करायचे. माझी सरकारला नम्रतेची आणि विनंती आज आम्ही पालकमंत्री महोदयांना, कलेक्टर साहेबांना केली की जे शेतकऱ्यांचे कांदे बांधावरती पडलेले आहेत, उरुळी घालून लोकांनी ठेवले होते, त्याचं पूर्ण नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून याचे पंचनामे होणं अत्यंत गरजेचे आहे की जो त्या ठिकाणी कांदा साठवणुकीसाठी त्यांना तिथं याच्यामध्ये नेताच आला नाही, त्याचे पंचनामे होणे अत्यंत गरजेचं आहे. आणि या पंचनाम्या संदर्भात आता पालकमंत्री महोदयांना, जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने सूचना खाली कृषी अधिकारी आणि तत्सम अधिकाऱ्यांना द्यावेत, अशा सूचना देण्यासंदर्भात विनंती या ठिकाणी केली आहे. जर याची अंमलबजावणी येत्या 8 दिवसामध्ये जर झाली नाही तर नगर तालुका महाविकास आघाडीच्या वतीनं तीव्र आंदोलन या ठिकाणी केलं जाईल. कारण शेतकरी या पावसाने आणि या वादळाने पूर्णपणे नागवला गेलेला आहे. त्याचे पंचनामे झालेच पाहिजे आणि पंचनामे नुसते होऊन नाही, त्याला नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे. आम्ही काय कुठल्या पक्ष म्हणून नाही, शेतकऱ्याची बाजू म्हणून या ठिकाणी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे. उद्याच्या काळामध्ये जर या पंचनाम्याच्या संदर्भामध्ये कारवाई जर झाली नाही, आम्ही 4-5 दिवस वाट पाहणार आहोत. कारण आता पालकमंत्री म्हणले की अजून पावसाची तीव्रता आहे, 30 तारखेपर्यंत आम्ही वाट पाहू. 30 तारखेपर्यंत अजूनही अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे आणि मग 30 तारखेनंतर याचे पंचनामे होणे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा विनंती आहे की तातडीने त्यांनी ते पंचनाम्या संदर्भात आदेश द्यावेत. सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पालकमंत्र्यांना भेटून तालुक्याच्या वतीने आम्ही निवेदन केलं आहे. कारण शेतकऱ्यांची या अचानक पावसाने खूप हानी झालेली आहे. कांदा जवळजवळ 70% उरुळीतच राहिलेला आहे. तो कांदा चाळीमध्ये भरता आल्यामुळं अनेक नुकसान झालं. कारण शेतकऱ्यांना एकरी जवळजवळ लाख ते 1.25 लाख रुपये खर्च येतो. आणि जर याचे आम्हाला पालकमंत्र्यांसंग बोलताना आणि जिल्हाधिकारी संघ बोलताना आम्ही एकच सांगितलं की तातडीने तुम्ही खाली तहसीलदारांना आणि कृषी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे सांगा. आणि पंचनामे करून नुसते चालणार नाही, तर शेतकऱ्यांना डायरेक्ट त्यांच्या खात्यावर अनुदान मिळालं पाहिजे. एवढं आम्ही जिल्हाधिकाऱ्याला आणि पालकमंत्र्याला भेटून सांगितलं. आणि जर अन्यथा जर पंचनाम्याला 8 दिवसात जर परवानगी दिली नाही तर सर्व नगर तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या वतीने आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने करणार आहोत. आपलं नाव काय? पोपटराव निमसे, माजी पंचायत समिती सदस्य आणि शेतकरी. 8-10 दिवसापासून नगर तालुक्यात अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीने पिकांचं मोठं नुकसान झालं, फळबागाचं नुकसान झालं. खास करून फळबागा आणि कांदा, शेतकऱ्याचं जीवनमान त्याच्यावर आहे. आणि असं असताना आता मी थोडा उशीर झाला, पण ही सगळी मंडळी नगर तालुक्यातली पालकमंत्र्यांना भेटली आणि जिल्हाधिकाऱ्यांना भेटली आणि त्यांनी तालुक्याच्या वतीने मागणी केली का सगळे पंचनामे तातडीने करा. पंचनामे तातडीने करून शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावरती अनुदान वर्ग करा. आणि हे जर नाही केलं तर नगर तालुक्याच्या वतीने, म्हणजे आम जनतेच्या वतीने, नुसते पदाधिकारी नाही तर सगळ्या जनतेच्या वतीने सरकारला त्या संदर्भात जाब विचारला जाईल. आणि प्रसंगी आंदोलन असेल, उपोषण असेल, जे संवैधानिक मार्ग आहे त्या मार्गाने शेतकरी सगळे रस्त्यावर येतील. आणि सरकारने याचं निश्चितच लवकरात लवकर निर्णय घेऊन
शेतकऱ्यांना न्याय द्यावा हीच या निमित्ताने विनंती करतो। आणि परत एकदा का सरकारला विनंती करतो का आपण तातडीने पंचनामे करा। महसूलची यंत्रणा असेल, कृषीची यंत्रणा असेल, त्यांना तातडीने पंचनामे करण्यास भाग पडा हीच विनंती करतो आणि थांबतो। दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल। प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू। डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती। एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी। गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस। पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी। ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर। संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007।